तर कोकाटेंना सुनावलेल्या शिक्षेची प्रत माझ्याकडे आलेली नाही। कोकाटेंच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर नार्वेकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। नियमांचं पालन करून कारवाई केली जाणार असल्याचं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे। लॉ एन्फोर्सिंग एजन्सी जी असते त्याची ती एक प्रत विधिमंडळाला पाठवून देते। अजूनही प्रत आलेली नाही। त्या संदर्भात अजूनही नोटिंग माझ्याकडे आलेलं नाहीये। मला कुठच्याही प्रकारची सर्टिफाईड कॉपी कोर्टाकडनं आलेली नाहीये। 13 ऑक्टोबर 2015चं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं त्यांनी नोटिफिकेशन वाचावं, त्यात दिलेल्या तरतुदी वाचावा। त्यात स्पष्टपणे दिलेलं आहे 7 दिवसात चीफ सेक्रेटरीनी लॉ एन्फोर्सिंग एजन्सीकडनं विधिमंडळाला सर्टिफाईड कॉपीची प्रत देण्याची तरतूद आहे आणि त्यानंतर ती प्रत मिळाल्यानंतर 7 दिवसात विधिमंडळ या संदर्भातलं नोटिफिकेशन इश्यू करतं। या संदर्भात जे नियम आहेत ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी या संदर्भात ज्या नियम पाठवलेले आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल। या संदर्भात मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की जे नियम आहेत त्याच्या अनुषंगाने कोर्टाची अधिकृत प्रत ही प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसात नोटिफिकेशन जे काढण्याची अट आहे त्याचं पालन केलं जाईल। आपण याबद्दल निश्चिंत राहा। कुठच्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही आणि कुठच्याही प्रकारे जे कायद्यात तरतुदी आहेत किंवा या संदर्भात निवडणूक आयोगाने जे नियम बनवलेले आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल। विधानसभेच्या अध्यक्षांवर दबाव आहे, तेव्हा त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करताय? काय अपेक्षा काय करताय? हे अध्यक्ष गेल्या 4 वर्षामध्ये पदोपदी खोटं बोललेलं आहे, त्यांनी खोटं वागलेलं आहे। पण शिवसेनेच्या बाबतीत, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बाबतीत आणि आता माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत त्यांच्याकडनं इमानदार निर्णयाची अपेक्षा ठेवणं म्हणजे रेड्यानं दूध देण्यासारखं आहे। आता कदाचित भाजपचा रेडा दूध देऊ शकेल, त्यांच्याकडे वेगळे रेडे आहेत। एक बेकायदेशीर सरकार, घटनाबाह्य सरकार विधानसभा अध्यक्षांच्या पाठिंब्याने चाललं, यापेक्षा संविधानाची तुडवातुडव काय असू शकते? संजय राऊतांनी अशी वक्तव्य केलं आहे की माझ्याकडनं त्यांना कुठच्याही अपेक्षा नाही आहेत। मी त्यांना एवढंच सांगतो त्यांची ही जी अपेक्षा आहे त्याचा अपेक्षाभंग होऊन न्याय करण्याची भूमिका मी घेईन। माणिकराव कोकाटेंचा राजीनामाही नाही, सदस्यत्वही रद्द होत नाही आणि पुन्हा नार्वेकरांकडे बोट दाखवल्यावर नार्वेकर सांगतायत की माझ्याकडे निकालाची प्रत आल्यावर मी करेन। मुळात नार्वेकर लोकांना मूर्ख समजतात का? नार्वेकरांनाच फक्त कायदा कळतो का? कारण निकालाची प्रत वेबसाईटवर अपलोड व्हायला जरी समजा 24 तास वेळ लागत असला तरी निकालाची सर्टिफाईड कॉपी काही तासाच्या आतच तुम्ही मिळवू शकता आणि ती सर्टिफाईड कॉपी मिळवायला काहीच अवघड नाहीये। तरी सुद्धा नार्वेकर एक फिल्लर भरून काढतायत, कारण नार्वेकरांना तशा सूचना मिळालेल्या आहेत। मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, असं ते सगळं नाटक आहे। सुषमा अंधारेने सुद्धा तुमच्यावर टीका केली आहे। सुषमा अंधारे या अंधारात आहेत, त्यांना या संदर्भातली कुठचीच माहिती